येस. हे जे मामाचं घर आहे, रस्टिक हाऊस, रस्टिक हॉलिडेज, हे असं जेव्हा कळलं की इथे लग्न होतं की दुसरं काही सेकंड थॉट आलाच नाही डोक्यामध्ये. आता त्या गोष्टीला 6 महिने झाले. आम्ही 6 महिने या लग्नामध्येच होतो विथ रस्टिक हाऊस. आणि इतकी सुंदर ग्रीनरी, इतकं छान वातावरण, इतकं म्हणजे त्यातला एकच शब्द की आपलेपणा. इथली माणसं, विशेषतः शिल्पा मॅडम, नितीन सर आणि हे जे काय झालं म्हणजे मी फॉर्मली असं सगळं बोलत नाही, पण चाफ्याचा सुगंध आहे, दरवळतोय सगळीकडे. केळीची पानं दिसत आहेत, सुपारीची बाग आहे, सुंदर ऊन पडलं आहे. सकाळी सकाळी आम्हाला उठवायला तो एक विशिष्ट पक्षी येत होता. मी त्या मचानावरती झोपलो आणि पाहुणे जे आले लग्नासाठी, त्या सगळ्या पाहुण्यांमध्ये प्रत्येकाने असं म्हटलं की अरे आमच्या मुलांची लग्न झाली आहेत, तर आता गेलाच असतं तर इथेच केलं असतं, किंवा ज्यांची आहेत कारण आमच्या मुलांचं लग्न आम्ही इथेच करणार. आणि इतकं सुरेख ते लग्न पार पडलं. आम्हाला काहीही करायला लागलं नाही. आम्ही आमचे फक्त कपडे, हार, फुलं, नारळ जे काय होतं तेवढंच घेऊन आलो होतो. बाकी सगळं शिल्पा मॅडमने इथे हँडल केलं, नितीन सरांनी हँडल केलं. म्हणजे आम्ही आयते होतो इथे, असे सगळं आनंदाने, अगदी घरचं. म्हणजे यजमान तेच होते खरं तर. असं इतकं छान झालं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पोटोबा. इतकं छान खायला मिळालं की तुम्ही आनंदीत असणार, दुसरं तुम्ही असूच शकत नाही. असं पोटातनं आनंद निर्माण केला त्यांनी. आणि मग बाकी तर जे होतं बाहेरचं ते होतंच, पण फार सुंदर खायला मिळालंय. ऑथेंटिक फूड, ऑथेंटिक जेवण, आणि सगळ्या पाहुण्यांची तब्येत नीट राहील, कार्य नीट पार पडेल अशा पद्धतीच्या भावनेने बनवलेलं जेवण होतं. त्यामुळे ते फार, ज्याने त्याने सांगितलं, आम्ही बोटं चाटत नव्हतो, पण प्रत्येकजण हे म्हणत होतं की काय सुंदर जेवण आहे. सो फारच फारच अप्रतिम, अविस्मरणीय असा हा अनुभव होता. अविस्मरणीय तो असणार कारण ते लग्न आहे. जोवर आता आम्ही आहोत तोवर आमच्या बरोबर ते राहणार. आणि हे असं मला खूप वाटलं. आय एम अ फिल्म मेकर, सो मला असं वाटलं की फुल फ्लेज्ड फिल्म करावी पूर्ण. इतकं पोटेन्शियल या जागेमध्ये आहे. मग मला असं वाटलं की स्क्रिप्ट लिहायला, त्याच्यावरचं चिंतन करायला, त्याच्यावरचं मनन करायला इथे येऊन राहावं. मग मला असं वाटलं आपण 6 महिने इथे येऊन राहूया, मग आपली तब्येत नीट करून घेऊया आणि पुन्हा मग जाऊया. मग मला असं वाटलं की असं म्हणजे निमित्तच शोधत 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 इतकं आलं की परत इथे यायचं असेल तर माझ्याकडे आत्ता 140 निमित्त आहे. सो मला फार आनंद झालेला आहे. आणि आय एम विथ रस्टिक हॉलिडेज. आणि आता आम्ही परिवार आहोत. आता फक्त आम्ही क्लायंट आणि ते असं नसून आता आमचा हा परिवार झालेला आहे. त्यामुळे मी नितीन सरांना, शिल्पा मॅडमला असं सांगेन की मला कधी काय लागलं तर मी तर सांगणारच आहे हक्काने, पण तुम्हाला कधी काय लागलं आणि तुम्हाला माझी मदत लागली किंवा आठवण आली किंवा मी इकडे यावं वाटलं किंवा मला यावं वाटलं तर निसंकोचपणे ह्या सगळ्या गोष्टी सहज होऊ देत, कारण आता आपण कुटुंब आहोत. थँक्यू. थँक्यू.